तर याच्या पुढचा जो पार्ट डिस्कस करायचा म्हणजे काल आपण हे पॉईंट सगळे डिस्कस केले. पॅरामीटर कोणाला म्हणायचं, आर्ग्युमेंट कोणाला म्हणायचं, हे काल आपण सगळं काय केलं, डिस्कशन केलं. आणि त्याचं एक सिंपल काय लिहिलं, त्याचं एक सिंपल आपण एक्झाम्पल ट्राय केलं. जेव्हा जेव्हा तुम्हाला फंक्शनची गरज पडते तेव्हा तेव्हा ते फंक्शन काय करा, कॉल करा. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही फंक्शन डिफाईन करतो त्याला पॅरामीटर पास करतो, जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल करतो त्याला आर्ग्युमेंट पास करतो. कळतंय. आता आर्ग्युमेंट किती पास करायचे हे डिपेंड कोणावरती असतं, पॅरामीटरवरती. किती पॅरामीटर पास केले, 2. व्हॅल्यू किती पास करायच्या मग, 2. समजते का. जेवढे पॅरामीटर तेवढे आर्ग्युमेंट, जेवढे पॅरामीटर तेवढे आर्ग्युमेंट. कधी कधी पॅरामीटरची गरज पडते, कधी कधी पॅरामीटरची गरज पडत नाही. ठीक आहे. आता इथं बघा, इथं काय केलं मी, इथं एका ठिकाणी नंबर पास केला आणि दुसऱ्या ठिकाणी काय पास केलं, स्ट्रिंग. हे अलाउड नाही ना असं. जर मी असं केलं असतं तर एरर येणार आहे. आला नाही एरर इथं खाली, पण त्याला तुम्ही हँडल केलं एक्सेप्शन. आपण एक्सेप्शन हँडल केलं ना, कारण बघा, कारण हे स्टेटमेंट माझी क्लिअर आहे म्हणून त्याचं आउटपुट आलं 400. जर मी एक्सेप्शन हँडल केला नसता तर ही स्टेटमेंट प्रिंट झाली असती का, नाही. समजलं. म्हणून त्याच्यासाठी काय केलं आपण, त्याच्यासाठी आपण ऑलवेज कशामध्ये राईट करतो कोड, ट्राय एक्सेप्ट ब्लॉकमध्ये आपण ऑलवेज राईट करतो. त्याच्यानंतर याच्या पुढचा जो पॉईंट डिस्कस करायचा आहे, याच्या पुढचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे कोणता बघा, रिटर्निंग रिझल्ट्स फ्रॉम अ फंक्शन. काय म्हटलं, रिटर्निंग रिझल्ट्स फ्रॉम फंक्शन. आता फंक्शनमधून रिझल्ट रिटर्न कसा करायचा समजून घ्या ह्याला. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं काय यूज करायचे, रिटर्न स्टेटमेंट आपल्याला यूज करायचे. कोणती स्टेटमेंट, रिटर्न. रिटर्न बघा कसं यूज होतो याचा. वरती काय केले, वरती आपण डायरेक्टली प्रिंट स्टेटमेंट केलेली, बरोबर आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हे फंक्शन कॉल कराल तेव्हा डायरेक्टली हे प्रिंट काय होतं, कॉल होतं. आणि त्या प्रिंटमधून काय भेटतं आपल्याला, हे असं भेटतं. आता या वरच्या स्टेटमेंटला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जर राईट केलं तर आपण, म्हणजे थोडक्यात काय म्हटलं, रिटर्निंग रिझल्ट फ्रॉम अ फंक्शन. फंक्शनपासून रिझल्ट रिटर्न कसा करायचा. ठीक आहे. वरती आपण डायरेक्टली प्रिंट स्टेटमेंट घेतली, पण प्रिंट स्टेटमेंट मला घ्यायची नाही. मला काय करायचं आहे, त्या फंक्शनमधून काहीतरी रिझल्ट पाठवून द्यायचा आहे, येणारा रिझल्ट पाठवून द्यायचा कुठेतरी पुढे. म्हणजे आपल्याला इथे एक कीवर्ड यूज करावा लागतो, रिटर्न नावाचा. ठीक आहे. मग काय म्हटलं बघा, थोडक्यात एक लाईन राईट केली, काय, वी कॅन रिटर्न द रिझल्ट, वी कॅन रिटर्न द रिझल्ट or output from the function using the keyword called कुठला कीवर्ड, रिटर्न कीवर्ड. कोणता कीवर्ड आहे, रिटर्न कीवर्ड. समजलं का. पहिलं काय म्हटलं बघा, वी कॅन रिटर्न द रिझल्ट ऑर आउटपुट फ्रॉम द फंक्शन. फंक्शनपासून आपल्याला काय रिटर्न करायचं आहे, आउटपुट. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल ह्याला कसं राईट करायचं मग, तर फॉर एक्झाम्पल ह्याला राईट कसं करतो मग आपण, रिटर्न RETURN, रिटर्न व्हेरिएबलचं नाव, रिटर्न रिझल्ट. म्हणजे काय, रिटर्न कर, काय रिटर्न कर, रिझल्ट रिटर्न कर. रिझल्टमध्ये काय लिहिलं होतं, N1 + N2. ठीक आहे. म्हणजे लिहितो कसं आपण, कसला कीवर्ड लिहिला आपण, रिटर्न. आणि रिटर्नच्या नंतर काय म्हणतो, व्हेरिएबलचं नाव. काय व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न करायची आहे, काय रिटर्न करायचं आहे. ठीक आहे. समजते का ऑनलाईन, ऑनलाईन क्लिअर आहे का. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थोडेसे एक पॉईंट राईट केला, पुढे एक पॉईंट राईट केला, वेन अ फंक्शन डज नॉट रिटर्न
when a function does not return any value or any result, जेव्हा फंक्शन कुठलाच रिझल्ट रिटर्न करत नसेल, ठीक आहे. सो वी नीड नॉट टू राईट द रिटर्न स्टेटमेंट. वी नीड नॉट टू राईट दी रिटर्न स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला रिटर्न स्टेटमेंट राईट करायची गरज आहे का? जेव्हा फंक्शन कुठलाच व्हॅल्यू रिटर्न करत नसेल, ठीक आहे, तेव्हा गरज आहे का? गरज नाही. क्लिअर आहे? म्हणजे पॉईंट कोणता डिस्कस करतोय आपण? जो पॉईंट डिस्कस करतोय, काय पॉईंट डिस्कस केला? वेन फंक्शन, हाऊ वी कॅन रिटर्न अ व्हॅल्यू कशी रिटर्न करायची. मग कुठला कीवर्ड वापरायचा? कीवर्ड तुम्हाला वापरायचा कोणता? रिटर्न कीवर्ड वापरायचा. ठीक आहे. कुठला कीवर्ड? मग आता एक्झाम्पलमध्ये ट्राय करायला गेलं एक्झाम्पल, तर एक्झाम्पल कसं असणार आहे बघा. हे वरचंच एक्झाम्पल आपल्याला करायचं आहे. कोणतं? हे वरचंच. ठीक आहे. कसं करायचं आता बघा. तर काय म्हटलं? एक्झाम्पल युजिंग कुठलं स्टेटमेंट? रिटर्न स्टेटमेंट. ठीक आहे. फंक्शन क्रिएट करा. फंक्शन कसं क्रिएट करतो आपण? डेफ. फंक्शनचं नाव काय? ॲड. आणि त्या फंक्शनला किती पॅरामीटर? 2 नंबरचं ॲडिशन करायचं, म्हणजे 2 नंबर. एक n1 घेतला, दुसरा n2 घेतला. बरोबर आहे. पहिला कुठला घेतला? n1. दुसरा कोणता घेतला? n2. समजतंय? मग काय करायचं आहे मला? एक व्हेरिएबल घेतला, काय नावाचा? रिझल्ट. रिझल्ट इज इक्वल टू काय म्हटलं? n1. किंवा आता ह्याला कशामध्ये ह्याला कशामध्ये लिहा? ह्याला लिहा कशामध्ये? ट्राय. ठीक आहे. ट्रायमध्ये काय पास केलं? ट्रायमध्ये पास केलं रिझल्ट इज इक्वल टू काय म्हटलं? n1 प्लस n2. ठीक आहे. आणि इथं काय यूज केलं? एक्सेप्ट ब्लॉक यूज केलं. एक्सेप्ट मला माहीत नाही एक्सेप्शन कोणता येणार आहे, म्हणून मी पॅरेंट क्लास यूज केला. एक्सेप्शन ॲज अ एरर. ठीक आहे. आणि प्रिंटमध्ये काय म्हटलं? प्रिंट एरर. ठीक आहे. आणि कशामध्ये एरर आहे तो? ERR मध्ये एरर असेल. ठीक आहे. याला कनेक्ट करा. झालं कनेक्ट. आता याच्या अगोदर आपण काय केलं होतं? याच्या अगोदर आपण इथे लिहिलं होतं प्रिंट. आणि प्रिंटमध्ये काय म्हटलं होतं? ॲडिशन ऑफ 2 नंबर इज प्रिंट केलं होतं. ठीक आहे. आता ह्या प्रिंटच्या ठिकाणी मी म्हटलं की या प्रिंटच्या ठिकाणी काय रिटर्न कर? या प्रिंटच्या ठिकाणी रिटर्न कर काय? रिझल्ट. म्हणजे जे आलेलं जो रिझल्ट असेल, आलेलं जे ऑपरेशन असेल, आलेली जे फायनल व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू काय कर? परत पाठव, परत सेंड कर. कोणाला सेंड कर? या फंक्शनमधून ती व्हॅल्यू काय झाली? गेली ना, फंक्शनच्या बाहेर गेली. म्हणजे रिटर्न काय केलं तुम्ही इथून? रिझल्ट. म्हणजे रिझल्ट किती आला? समजा आता n1ला व्हॅल्यू पास केली 10, n2ला व्हॅल्यू पास केली 20. 10 आणि 20ची ॲडिशन किती झाली? 30. 30 काय गेलं? या फंक्शनपासून मला काय भेटलं? रिटर्न काय भेटलं? परत काय भेटलं? 30. बरोबर आहे. आता हे 30 कुठं ना कुठं तरी प्रिंट करावं लागेल ना तुम्हाला. फक्त फंक्शनपासून काय भेटलं मला? तर या फंक्शनपासून भेटलं मला रिटर्न 30 भेटलं. मग आता 30 कुठं प्रिंट करणार? ठीक आहे. म्हणून काय करतो मग आपण? आता मग काय करतो? नेक्स्ट स्टेप आपण इथे येऊन म्हणतो, काय म्हणतो आपण इथे येऊन? फंक्शन कॉलिंग. काय करतो आपण? फंक्शन कॉलिंग. फंक्शन कसं कॉल करतो? त्याच्या नावाने. काय नाव आहे फंक्शनचं? ॲड. त्याला किती पॅरामीटर पास करायचे? 2. म्हणजे आर्ग्युमेंट किती पास करायचे? 2. मग 2 आर्ग्युमेंट मी पास केले. एक 10, दुसरी व्हॅल्यू पास केली 20. ठीक आहे. पण आता प्रिंट कुठं राईट केले का तुम्ही? मग कसं प्रिंट होणार हे? कसं प्रिंट होणार हे? मग आपण काय करतो बघा. हे फंक्शनपासून, बरोबर आहे, जेव्हा हे फंक्शन कॉल केलं जातं, ठीक आहे, तर या फंक्शनपासून मला काय भेटलेलं आहे? एक रिझल्ट भेटलेला आहे. बरोबर आहे. मग तो रिझल्ट काय करत असतो? तो रिझल्ट मी एका व्हेरिएबलमध्ये टाकत असतो. व्हेरिएबलचं नाव काय घेतलं? आउटपुट. म्हणजे हा थोडक्यात या फंक्शनचा जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट मी कशामध्ये स्टोअर केला?
या आउटपुटमध्ये स्टोअर केलं. ठीक आहे. आणि मग आता प्रिंट काय करा, प्रिंट काय केलं, प्रिंट द ॲडिशन इज इक्वल टू व्हेरिएबलचं नाव काय आहे, आउटपुट. ठीक आहे. म्हणजे जो फंक्शनचा कॉल आहे, ज्यावेळेस मी फंक्शनला कॉल केलं त्यावेळेस त्याचा जो रिझल्ट आहे, कारण ह्या फंक्शनपासून मला काय भेटलेलं आहे, मला रिझल्ट भेटलेला आहे. आणि येणारा रिझल्ट कुठंतरी स्टोअर करावा लागेल ना. मग कुठं केलं येणारा रिझल्ट स्टोअर, एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. व्हेरिएबलचं नाव काय, आउटपुट. कारण ह्या फंक्शनपासून मला काहीतरी भेटले, 30 भेटले, आणि हे 30 मी कुठं स्टोअर केलं, या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. ठीक आहे. आता एकदा रन करून चेक करा बरं काय आलं. ॲडिशन इज 30. समजतंय ना. म्हणजे फंक्शन काय करतो, फंक्शन काय रिटर्न करतो, रिझल्ट रिटर्न करतो. म्हणजे रिटर्न कीवर्ड, रिटर्नमधून काय भेटतं आपल्याला, समथिंग रिझल्ट रिटर्न भेटतो. क्लिअर आहे ऑनलाईन, क्लिअर आहे का सगळ्यांना. म्हणजे या फंक्शनपासून मला काय भेटलेलं आहे, तर या फंक्शनपासून मला रिझल्ट भेटलेला आहे. ठीक आहे. आणि तो रिझल्ट मी कुठं स्टोअर केला, एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. जेव्हा जेव्हा तुम्ही रिटर्न करता तेव्हा तेव्हा तुम्हाला हे असं स्टोअर करावं लागतं. ठीक आहे. हे कधी करावं लागतं, जेव्हा जेव्हा हे फंक्शन रिटर्न करेल तेव्हा तेव्हा काय करायचं, तेव्हा तेव्हा हे व्हॅल्यू अशी स्टोअर करायची. क्लिअर. याच्या अगोदरच्या एक्झाम्पल जर बघितलात तुम्ही, तर याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही तिथंच प्रिंट केलेलं आहे, तिथंच रिझल्ट प्रिंट केलेला आहे. म्हणजे फक्त फंक्शन कॉल केले की रिझल्ट प्रिंट होतो. पण आता तसं नाही ना. फंक्शन कॉल केले की त्याचा येणारा रिझल्ट आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला आणि तो व्हेरिएबल काय केलं, प्रिंट केलं. हा फरक आहे. कळतंय. म्हणजे येणारा रिझल्ट कुठे स्टोअर केला तुम्ही, हा येणारा रिझल्ट, या फंक्शनचा रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये काय केलं, स्टोअर केलं. समजतंय. म्हणजे आपण कन्सेप्ट काय डिस्कस करतोय, रिटर्निंग द रिझल्ट फ्रॉम अ फंक्शन. फंक्शनपासून काय करतो आपण, रिझल्ट रिटर्न करतो. क्लिअर आहे का. समजलं हे ऑनलाईन, समजलं का. अजून एक एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल काय बघायचं आहे. इंटर केलेला नंबर, युजरनं इंटर केलेला नंबर तो इवन आहे का ऑड आहे. ठीक आहे. हे आपल्याला कशानं करायचं आहे, फंक्शनचा यूज करून करायचं आहे. म्हणजे काय म्हटलं, चेक द नंबर इवन or odd, check the number even or odd using function. ठीक आहे. चेक द नंबर इवन आहे का ऑड युजिंग. ठीक आहे. मग कसं करायचं, एक फंक्शन डिफाईन केलं, काय नावाचं, डेफ. आणि डेफमध्ये काय म्हटलं, फंक्शनचं नाव घेतलं इवन ऑड. आणि त्याला काय करायचं, त्याला मला आता युजरनं नंबर टाकणार आहे ना. किती नंबर टाकणार आहे युजर, एकच नंबर टाकेल ना. आता समजा 5 टाकलं, 5 काय इवन आहे का ऑड आहे, म्हणजे किती पॅरामीटर लागेल, याला एकच ना, एकच नंबर लागेल ना. तो युजर टाकणार आहे आणि तो चेक करायचा आपल्याला इवन आहे का ऑड आहे. ठीक आहे. मग कसं चेक करणार, मग कंडिशन काय केलं होतं आपण लास्ट टाइम, इफ जर त्या नंबरला, म्हणजे आता तो पॅरामीटर घेतलेला तो नंबर, त्याला जर तुम्ही मॉड केलं 2नी आणि येणारा रिझल्ट किती भेटला, रिमाइंडर किती भेटला, 0, तर त्या केसमध्ये काय असतो, तो प्रिंट काय म्हणणार, मग इट इज इवन. ठीक आहे. आणि इथे येऊन काय म्हटलं, एल्समध्ये परत काय म्हटलं, प्रिंट इट इज ऑड. ओके. कळते. हे फंक्शन तुम्ही कॉल केलं. आता हे फंक्शनला कसं लिहिणार, फंक्शनला कसं चेक करतो मग आपण, म्हणजे आता फंक्शन बरोबर आहे ना, फंक्शन तर राईट केलं तुम्ही. मग आता ह्याला काय करतो आपण, कॉल द फंक्शन. फंक्शनला काय करतो आपण, कॉल.
आता कॉल कसं करतो, आता वरती तर रिटर्न स्टेटमेंट घेतलेली नाही आहे मी, बरोबर आहे की नाही. मग आता डायरेक्टली मी असं कॉल केलं तर जमेल ना, इवन ऑड. आणि त्या इवन ऑडला काय पास करायचं आहे, आर्ग्युमेंट. किती आर्ग्युमेंट पास करायचे आहेत, एक. कारण पॅरामीटर किती पास केलं आहे, एक. आर्ग्युमेंट किती पास करायचं, एक. कुठला पण एक नंबर पास करा. किती पास केला, 10. बरोबर आहे ना, एकच नंबर पास केला ना, 10. मग आता 10 हा इवन आहे का ऑड आहे, कोण आहे, इवन आहे. ठीक आहे. आता वरून मी कुठलीच रिटर्न स्टेटमेंट यूज केली नाही, म्हणून फंक्शनचा रिझल्ट कुठल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची गरज आहे का, नाही. जर मी वरून रिटर्न जर कॉल केला असतं तर त्याचा त्या फंक्शनचा रिझल्ट कुठं स्टोअर करावं लागलं असतं, एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावं लागलं असतं. आणि तो व्हेरिएबल काय करावं लागलं असतं, प्रिंट करावं लागलं असतं. ठीक आहे. आता समजा इथं काय करा, आता इथं युजरकडे इनपुट घ्या. युजरकडे इनपुट घेतलं, काय युजरकडे इनपुट घेतलं, काय इनपुट घेतलं, एक नंबर घेतला युजरकडनं, एनो इंटीजर ऑफ काय म्हटलं तुम्ही, इनपुट फंक्शन. ठीक आहे. इंटर एनी नंबर, इंटर एनी नंबर. ठीक आहे. युजर इंटर करेल नंबर आणि त्या इवन आणि ऑडमध्ये काय पास करा, एन ओ. त्या फंक्शनमध्ये काय पास केलं तुम्ही, एन ओ. युजर नंबर टाकेल 5. 5 नंबर कुठं स्टोअर झाला, या एन ओमध्ये. आणि मग या फंक्शनला काय पास केलं, 5. अगोदर काय टाकत होतो आपण, असं स्टॅटिक व्हॅल्यू टाकत होतो ना. आता युजरने घेतलेली व्हॅल्यू टाका ना ह्याच्यात, म्हणून काय म्हटलं, एन ओ. ओके. मग आता रन करा. रन केल्यानंतर बघा काय म्हटलं, इंटर एनी नंबर. आता कुठला पण नंबर टाकला, किती, 3. काय म्हटलं, इट इज ऑड. समजलं, समजलं का ऑनलाईन. ठीक आहे. क्लिअर आहे ना सगळ्यांना. तर काय करतो आपण, तर हे नंबर काय केले, तर हे नंबर आपण काय करतो, हे नंबर आपण अशा ॲड केले. ठीक आहे. म्हणजे हे आपण डायनॅमिक बनवलं आहे थोडंसं. फंक्शनला काय पास केलं, युजरला टाकलेली व्हॅल्यू कोणाला पास केली, तर फंक्शनला पास केली. ठीक आहे. तर हे 2 एक्झाम्पल समजते ना, फंक्शनचे एक्झाम्पल कसे कॉल करतो आपण फंक्शन. आणि आता इथं पण माझं काय चुकलेलं आहे, इथं माझं काय चुकलेलं आहे, तर हा पूर्ण कोड कशामध्ये असला पाहिजे, तर हा पूर्ण कोड असला पाहिजे कशात, ट्राय. ठीक आहे. आणि ट्रायसोबत कोण असतो, एक्सेप्ट. ठीक आहे. आणि मला माहिती नाही एक्सेप्शन कोणता येणार आहे, म्हणून काय म्हटलं, एक्सेप्शन. एक्सेप्शन ॲज अ एक्स. ठीक आहे. आणि प्रिंट करा, काय प्रिंट करायचं आहे, एरर. म्हणजेच एरर. आणि एरर कशामध्ये आला आहे, या एक्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये जो काही एरर येईल तो एरर. समजलं का. म्हणजे जर मी ह्याला परत रन केलं आणि ए टाकले, काय टाकले, नंबर ए. ए हा इंटिजर आहे ना, आता सॉरी स्ट्रिंग आहे ना ए. आता स्ट्रिंग जर ए असेल तर बघा काय आलं, हा कुठला एरर आला, व्हॅल्यू एरर. हा एक्सेप्शन. आणि अजून एक काय करा, अजून एक एक्सेप्ट ब्लॉक यूज करा. एक्सेप्ट ब्लॉकमध्ये काय म्हटलं, कुठला एरर, व्हॅल्यू एरर ॲज अ व्ही एल. व्हेरिएबलचं नाव काय, व्ही एल. आणि प्रिंट काय केलं, प्रिंट एरर. कुठला एरर, व्ही एल. ठीक आहे. हे असे दोन. परत एकदा रन करा. मी टाकलं काय, ए. आणि काय प्रिंट होतं आहे, व्हॅल्यू एरर. ठीक आहे. सो अगेन इथं स्ट्रिंग टाकली.
ओके, हा एक्सेप्शन का हँडल होत नाही, तर इथं सुद्धा काय घ्या, ट्रायमध्ये काय टाकलं ते फंक्शन कॉल केलं, ठीक आहे. आणि एक्सेप्ट ब्लॉक बाहेरसुद्धा एक्सेप्ट पॅरेंट एक्सेप्शन ॲज अ ई, आणि प्रिंटमध्ये काय पास केलं, एरर, आणि तो एरर आलेला कुठं ईमध्ये. 2 ठिकाणी हा कॉल केलेला आहे एक्सेप्ट. समजते. आणि हा जो व्हॅल्यू एरर आहे ना, त्याला एका ठिकाणी कमेंट करा, परत एकदा रन करा. काय आलं होतं, तो लाल याच्यामध्ये एरर आला का नाही, एरर काय केलं तुम्ही हँडल केलं, ठीक आहे. जो एरर येईल तो एरर, समजतंय. आणि हे जे प्रिंट स्टेटमेंट आहे त्याच्यामधली, आणि मी कुठं टाईट केली, याच्या बाहेर, म्हणजे ॲटलिस्ट वेलकम तरी प्रिंट झालं पाहिजे. एरर आला तरी झालं का वेलकम प्रिंट, म्हणजे पुढच्या स्टेटमेंट काय झालं पाहिजे, एक्झिक्यूट. समजलं तर हे कळलं का सगळ्यांना ऑनलाईन. समजलं का हे काय केलं, 2 ठिकाणी ट्राय ब्लॉक यूज केले, एक कुठं फंक्शनमध्ये, बरोबर, आणि त्याच्यानंतर दुसरं कुठे यूज केलं, फंक्शनच्या कॉलिंगच्या वेळेस. फंक्शनच्या कॉलिंगच्या वेळेससुद्धा काय केलं, फंक्शन कॉलिंगच्या वेळेससुद्धा कशामध्ये राईट केलं, ट्राय एक्सेप्टमध्ये कॉल केलं. म्हणजे ज्यावेळेस युजर नंबर एंटर करणार आहे त्यावेळेस नंबर एंटर करताना तो काय असला पाहिजे, इंटिजरच असला पाहिजे ना, स्ट्रिंग नको. जर स्ट्रिंग टाकलं तर काय आलं होतं, आता एरर येत होते आपल्याला लालमध्ये, आणि ते एरर तुम्ही काय केले, हँडल केले. समजतं. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट अजून एक डिस्कस करायचा फंक्शनच्या रिलेटेड. पुढचा एक पॉईंट काय डिस्कस करायचं बघा, फंक्शनच्या बाबतीत पुढचा एक पॉईंट डिस्कस करायचा आहे. पॉईंटचं नाव आहे रिटर्निंग काय म्हटलं, मल्टिपल रिझल्ट फ्रॉम कोणापासून, फंक्शनपासून. काय डिस्कस करायचं आहे, रिटर्निंग मल्टिपल रिझल्ट फ्रॉम फंक्शन. वरती काय बघितलं, रिटर्न किती रिटर्न केलं तुम्ही, एकच व्हॅल्यू रिटर्न केली ना वरती. मग आता काय रिटर्न करायचं आहे तुम्हाला, मल्टिपल रिझल्ट रिटर्न करायचं आहे. समजतंय का, ठीक आहे. बघा पायथॉनचं नेचर कसं असतं, दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जर बघायला गेलं तुम्ही, जावामध्ये, .NETमध्ये, ठीक आहे, तर ज्यावेळेस तुम्ही जावामध्ये फंक्शन राईट करता किंवा मेथड राईट करता, तर तिथून फक्त आणि फक्त एकच व्हॅल्यू रिटर्न करतात. बाकीच्या लँग्वेज किती व्हॅल्यू, एकच. जसं आपण वरती एकच व्हॅल्यू रिटर्न केली ती, रिटर्न रिझल्ट म्हटलं होतं ना वरती, पण आता काय रिटर्न करायचं तुम्हाला, मल्टिपल. समजा आता फंक्शनमध्ये जर मल्टिपल कॅल्क्युलेशन असतील, मल्टिपल रिटर्न करायचे मला व्हॅल्यू मल्टिपल, ठीक आहे. तर आता मल्टिपल रिटर्न स्टेटमेंट कशी राईट करायची, मल्टिपल रिझल्ट कसा आणायचा, ठीक आहे. तर याच्यासाठी काय करायचं, तर हा पॉईंट डिस्कस करायचा. समजते का, आजचे 2 पॉईंट आपण बघितले, कोणते, रिटर्न सिंगल रिझल्ट आणि रिटर्न मल्टिपल रिझल्ट, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये थोडंसं लिहिलं, काय लिहिलं, अ फंक्शन रिटर्न्स अ सिंगल व्हॅल्यू. अ फंक्शन रिटर्न्स काय रिटर्न करतं, अ सिंगल व्हॅल्यू in the programming languages like C, CPP, Java and .NET, ठीक आहे. C, CPP, Java and .NET म्हणजे ह्या लँग्वेजमध्ये काय होतं, तर ह्या लँग्वेजेसमध्ये फक्त तुम्ही किती रिझल्ट रिटर्न करू शकता, एकच, सिंगल, ठीक आहे. पण आपल्याला काय करायचं आहे बघा, ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, बट इन पायथॉन
but in Python a function can return काय रिटर्न करतो, मल्टिपल व्हॅल्यू. काय रिटर्न करतो, मल्टिपल व्हॅल्यूज रिटर्न केले जातात. ठीक आहे, समजतंय. त्याच्यानंतर बघा, when a function calculates the multiple results, जेव्हा फंक्शन कॅल्क्युलेट करतो मल्टिपल रिझल्ट and want to return the result, we can use the return statement as, कसं राईट करतो मग आपण रिटर्न स्टेटमेंट. बघा, रिटर्न स्टेटमेंट आपण कशी राईट करतो. एक्झाम्पल, जर मल्टिपल रिझल्ट जर रिटर्न करायचं झालं तर कसं राईट करतो आपण, तर इथं लिहितो असं, कसं, रिटर्न A, B, C, म्हणजे किती व्हॅल्यू रिटर्न झाल्या, 3. कळतंय, किती व्हॅल्यू रिटर्न झाल्या, 3. हे झाला पहिला पॉईंट, त्याच्यानंतर हा झाला दुसरा पॉईंट, त्याच्यानंतर हा झाला कितवा, तिसरा पॉईंट. ठीक आहे, आणि ह्या सगळ्यांना मी ठेवलं असं. ठीक आहे, म्हणजे जर एखादं फंक्शन मल्टिपल कॅल्क्युलेशन रिटर्न करत असेल, म्हणजे हे फीचर फक्त आणि फक्त पायथॉनमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे पायथॉन एक अशी लँग्वेज आहे की ती लँग्वेज काय करते, मल्टिपल रिझल्ट रिटर्न करते. बाकीच्या कुठल्याच लँग्वेज काय करत नाहीत, हे काम करत नाहीत. फक्त आणि फक्त कोण काम करतं, हे फक्त आणि फक्त हे पायथॉन काम करतं. बाकीच्या कुठल्या लँग्वेज करतात हे सगळं काम नाही करत. समजतंय ना, बाकीच्या कुठल्याच लँग्वेजेस हे काम करत नाहीत. मग आता याचं एक्झाम्पल कसं, तर याचं एक्झाम्पल कसं राईट करणार. सो काय म्हटलं इथं येऊन, रिटर्निंग मल्टिपल व्हॅल्यू फ्रॉम द फंक्शन. ठीक आहे, रिटर्निंग मल्टिपल व्हॅल्यू फ्रॉम द फंक्शनपासून काय केलं, मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न. कसं करायचं मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न, तर एक फंक्शन राईट केलं. ठीक आहे, कसं राईट केलं, फंक्शन कसं राईट करतो आपण, फंक्शन डेफ, आणि मला काय करायचं आहे, मला सम पण करायचं आहे आणि मला सबट्रॅक्शन पण करायचं आहे. म्हणजे फंक्शनचं नाव काय, 2 नंबरचं सम करणे, 2 नंबरचं सबट्रॅक्शन करणे. आता हे काम कोण करतं, एकच फंक्शन करतं, ॲडिशन पण करतं आणि सबट्रॅक्शन पण करतं. ठीक आहे, म्हणून फंक्शनचं नाव कसं ठेवलं, sum_sub. लक्षात ठेवा, फंक्शनचं नाव देताना असा स्पेस द्यायचा नाही. समजलं का, तर काय यूज करायचं, अंडरस्कोर यूज करायचं, अजिबात स्पेस द्यायचा नाही जेव्हा तुम्ही 2 फंक्शन अशी डिफाईन करतात त्यावेळेस. ओके, मग आता काय करायचं आहे, ह्याला पॅरामीटर पास करायचे. आता 2 नंबरचं काय करायचं आहे, ॲडिशन, आणि 2 नंबरचं सबट्रॅक्शन. मग पॅरामीटर किती पास करावं लागतील, किती पॅरामीटर, 2. बरोबर आहे. पहिला पॅरामीटर कोणता पास केला, n1. दुसरा पॅरामीटर कोणता पास केला, n2. ठीक आहे, काय करायचं आहे, बरोबर आहे. म्हणून काय म्हटलं, एक व्हेरिएबल घेतलं, त्याचं नाव काय घेतलं, सम रिझल्ट नावाचा व्हेरिएबल, आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं, n1 प्लस n2. ठीक आहे, म्हणजे n1 प्लस n2चा रिझल्ट कोणत्या व्हेरिएबलमध्ये आला, या सम रिझल्ट. आणि त्याच्यानंतर दुसरा एक व्हेरिएबल घेतला, त्याचं नाव काय घेतलं, सब रिझल्ट. ठीक आहे, आणि त्या सब रिझल्टचं काय म्हटलं, n1 मायनस n2. ठीक आहे, परत माझं काहीतरी चुकलं, काय चुकलं, बरोबर आहे. म्हणजे हा कोड कशामध्ये राईट केला पाहिजे मी, ट्राय. ठीक आहे, आणि त्याच्यासोबतच त्याचा ट्राय सोबतचा कोण कंप्लीट करा, एक्सेप्ट ब्लॉक. आणि एक्सेप्टमध्ये मी काय म्हटलं, पॅरेंट क्लास ॲज एरर. ठीक आहे, आणि प्रिंटमध्ये काय म्हटलं, प्रिंट एरर
ओके, आणि काय प्रिंट करा, तो एरर. ओके, काय चुकलं, इंडेंट. आणि आता काय करायचं मग, आता हा फंक्शन काय करणार आहे, काहीतरी रिझल्ट सेंड करणार आहे. ठीक आहे, आपल्याला काय भेटलं, आपल्याला 2 रिझल्ट भेटले. जर मी 2 नंबर जर पास केले तर मला काय भेटेल, समजा मी 10 आणि 5 असे 2 व्हॅल्यू पास केल्या. पहिली व्हॅल्यू पास केली 10, दुसरी व्हॅल्यू पास केली 5. n1 प्लस n2 मध्ये काय भेटलं मला, 15. आणि n1 मायनस n2 मध्ये काय भेटलं, 5. म्हणजे 2 मला काय भेटलं, 2 कॅल्क्युलेशन भेटले ना मला. मग आता हे फंक्शन काय करणार, तर हे फंक्शन मला काहीतरी रिटर्न करणार. काय रिटर्न करणार, मला रिटर्न करणार सम रिझल्ट, बरोबर आहे, कॉमा दुसरा काय काय सब रिझल्ट. म्हणजे किती व्हॅल्यू रिटर्न झाले इथून, 2. म्हणजे मल्टिपल काय म्हटलं, मल्टिपल व्हॅल्यू काय म्हटलं तुम्ही, रिटर्न केलात ना मल्टिपल. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये किती व्हॅल्यू रिटर्न केली, एकच व्हॅल्यू रिटर्न केली. आताच्या एक्झाम्पलमध्ये किती व्हॅल्यू रिटर्न करतायत, 2 व्हॅल्यू रिटर्न करतायत. आता ज्या वेळेस तुम्ही व्हॅल्यू रिटर्न करता, मी काय म्हटलं, ज्या वेळेस तुम्ही व्हॅल्यू रिटर्न करता आणि फंक्शन कॉलिंगच्या वेळेस कॉलिंग द फंक्शन, आणि फंक्शन कॉलिंगच्या वेळेस काय करावं लागतं, मग त्या फंक्शनमधून जो रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे तो रिझल्ट कुठं स्टोअर करावा लागतो, एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावा लागतो. आता मला सांगा किती रिझल्ट आहे इथे, 2. आता व्हेरिएबल किती घ्यावे लागतील, 2. ठीक आहे, म्हणून एक व्हेरिएबल घेतला x, दुसरा व्हेरिएबल घेतला y. x मध्ये सम येणार, y मध्ये सब. ठीक आहे, किंवा 2 व्हेरिएबल घेतले, पहिल्या व्हेरिएबलचं नाव घेतलं सम, दुसऱ्या व्हेरिएबलचं नाव घेतलं सब. ठीक आहे, सम मध्ये काय येणार, ॲडिशन, आणि सब मध्ये काय येणार, सबट्रॅक्शन. समजलं. मग आता काय म्हटलं, त्या फंक्शनला कॉल करा. फंक्शनचं नाव काय आहे, फंक्शनचं नाव आहे सम अंडरस्कोअर सब. त्याला किती व्हॅल्यू, त्याला 2 व्हॅल्यू. पहिली व्हॅल्यू पास केली 20, दुसरी व्हॅल्यू पास केली 10. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या व्हेरिएबलमध्ये काय येणार, पहिल्या व्हेरिएबलमध्ये समचं रिझल्ट येणार, आणि दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये काय येणार, सबचं रिझल्ट येणार. कळते का, अगोदर एकच व्हॅल्यू होती म्हणून आपण एकच व्हेरिएबल घेतला. आता 2 व्हॅल्यू पास केलं म्हणून किती व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल. म्हणजे जर फंक्शन मल्टिपल व्हॅल्यू जर रिटर्न करत असेल तर आपण त्याचा रिझल्ट किती स्टोअर केला, वेगवेगळ्या व्हेरिएबलमध्ये आपण काय केलं, त्याचा रिझल्ट स्टोअर केला. मग आता प्रिंटमध्ये कसं म्हणणार, प्रिंट, पहिल्यांदा काय म्हटलं, प्रिंट द ॲडिशन इज इक्वल टू, व्हेरिएबलचं नाव कोणतं, सम, आणि त्याच्यानंतर दुसरं प्रिंट स्टेटमेंटमध्ये म्हटलं द सबट्रॅक्शन इज इक्वल टू, काय म्हटलं, सबट्रॅक्शन. ठीक आहे, बघा आलं का, ॲडिशन किती झालं 30, सबट्रॅक्शन किती झालं 10. आता जेव्हा मी प्रोग्राम रन करेन, जेव्हा मला आउटपुट काय भेटेल, हेच. आता ह्याला थोडंसं डायनॅमिक करा म्हणजे काय, युजरकडनं व्हॅल्यू घ्या, बरोबर आहे का नाही. जेव्हा मी रन करेल तेव्हा मला काय भेटेल, हेच आउटपुट भेटेल ना. मग थोडंसं काय करा, युजरकडनं व्हॅल्यू घ्या ना, डायनॅमिक बनवा थोडंसं. मग आता युजरकडनं व्हॅल्यू घेण्यासाठी काय केलं, परत माझं काहीतरी चुकलं काय, तर हा जो कोड आहे तर हा कोड कशामध्ये असला पाहिजे, परत हा कोड कशामध्ये असला पाहिजे, ट्राय, आणि ट्रायमध्ये काय केलं, ट्रायमध्ये टाकून दिलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलं, तिथे येऊन कोणाचा ब्लॉक कंप्लीट केला था, एक्सेप्ट ब्लॉकमध्ये काय पास केलं, पॅरेंट क्लास, आणि काय म्हटलं, ॲज एक्स, आणि प्रिंटमध्ये काय केलं, प्रिंटमध्ये एरर प्रिंट केलं. सो एरर, ओके, आणि काय प्रिंट केलं, एक्स. ठीक आहे, मग आता युजरकडनं व्हॅल्यू घ्या. युजरकडनं व्हॅल्यू कशा घेणार, तर युजरकडनं व्हॅल्यू घेण्यासाठी मी म्हटलं एक व्हेरिएबल घेतला num1, बरोबर आहे. व्हेरिएबलचं नाव काय, num1. एंट ऑफ इनपुट फंक्शन काय म्हटलं, एंटर नंबर 1. ठीक आहे, नंबर 1 एंटर करा. असंच काय म्हटलं, अजून एक व्हेरिएबल घेतला num2, कशामध्ये कन्वर्ट केलं, इंट ऑफ अगेन इनपुट फंक्शन, आणि काय म्हटलं इथे येऊन इंटर नंबर 2. ठीक आहे, मग काय करा, आता इथं 10 आणि 20 जे तुम्ही व्हॅल्यू पास केल्यात, ह्या 10 आणि 20च्या ठिकाणी काय म्हणा, या 10 आणि 20च्या ठिकाणी num1, num2. समजतंय, हे झालं डायनेमिक.
आता मग काय केलं, जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन कराल तेव्हा काय म्हणतो, इंटर नंबर वन टाकलं 44, इंटर नंबर टू टाकलं किती, आता बघा आउटपुट किती आलं 77 11. जेव्हा जेव्हा तुम्ही रन कराल तेव्हा तेव्हा आउटपुट वेगवेगळे येणार, कारण युजर काय करतोय वेगवेगळ्या व्हॅल्यू टाकतोय. ठीक आहे. आता युजरनं समजा मध्येच एका ठिकाणी 33 टाकला आणि दुसऱ्या ठिकाणी हे कॅरेक्टर टाकले असे, बरोबर आहे. मग आता अशा ठिकाणी काय झाला, एरर आला आणि तो एरर तुम्ही कॅच करून ठेवला, बरोबर आहे का नाही. तो एरर तुम्ही काय केला, कॅच करून ठेवला. हे रन टाईम एरर आहे, म्हणून त्याच्यासाठी काय करतो आपण, त्याच्यासाठी आपण ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉकचा यूज करतो. क्लिअर आहे सगळ्यांना. ऑनलाईन काय बोलतोय कळतंय, म्हणजे आजचे पॉईंट कळाले. आजच्या पॉईंटमध्ये काय काय डिस्कस केलं, आजच्या पॉईंटमध्ये आपण डिस्कस केलं की फंक्शन रिटर्न अ सिंगल व्हॅल्यू आणि फंक्शन रिटर्न द मल्टिपल व्हॅल्यू. ठीक आहे. आणि जर फंक्शन जर मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न करत असेल, किती व्हॅल्यू रिटर्न करतोय तो, इथून किती व्हॅल्यू रिटर्न करतोय 2, म्हणून व्हेरिएबल किती घेतले इथं खाली 2, सम आणि सब. ठीक आहे, कळतंय ना. म्हणजे वरून काय भेटलं तुम्हाला, रिझल्ट भेटला. हा रिझल्ट कुठं ट्रान्सफर केला, तर हा रिझल्ट ह्या फंक्शनला ट्रान्सफर झाला, बरोबर आहे. तुम्ही कॉल केलात ना फंक्शन, आणि फंक्शन कॉल केल्यानंतर त्या फंक्शनसोबत काय आला, त्याचा रिझल्ट आला. आणि तो रिझल्ट आपण कुठं स्टोअर केला, एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. पण व्हेरिएबल किती आहेत 2, कारण व्हॅल्यू किती रिटर्न होत आहे 2. ठीक आहे. जर समजा इथून जर समजा अजून एक राहिलं असतं, बरोबर आहे, म्हणजे अजून एक काय म्हटलं, मल्टिप्लिकेशन अंडरस्कोर रिझल्ट इज इक्वल टू काय म्हटलं, n1 मल्टिप्लाय बाय n2. ठीक आहे. रिझल्टमध्ये कॉमा देऊन अजून काय आलं, मल्टिप्लिकेशन रिझल्ट. ठीक आहे. आता वरून किती रिझल्ट रिटर्न होत आहे 3, म्हणजे आता व्हेरिएबलचे नावं किती असले पाहिजे इथं 3, म्हणजे तिसरा व्हेरिएबल काय म्हटलं, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आणि मग परत एक प्रिंटची स्टेटमेंट काय वाढली, एक प्रिंटची स्टेटमेंट वाढली. आणि काय म्हटलं इथं येऊन म्हटलं दॅट इज कॉल्ड मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशन कशामध्ये स्टोअर केलं, MUL मध्ये काय केलं, MUL मध्ये स्टोअर केलं. समजतंय. म्हणजे वरून किती व्हॅल्यू पास केल्या 3, व्हेरिएबल किती घेतली आता 3. ओके. आणि मग परत एकदा चेक करा, नंबर 2च आहेत. एक नंबर आहे कुठला, एक नंबर आहे 22, दुसरा नंबर आहे 11. काय काय आलं, ॲडिशन किती आलं, 22 आणि 11चं 33. 22 मधून 11 गेले 11, आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 242. समजतंय. म्हणजे एक फंक्शन काय करतोय, एक फंक्शन व्हॅल्यू किती रिटर्न करतोय, मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न करतोय. क्लिअर आहे. क्लिअर आहे का, आजचं क्लिअर आहे सगळं, सगळ्यांना क्लिअर आहे. अंजली, गोपाल, शुभम, दिग्विजय, ओके.